वाव, हे बघ दिसले का मित्रांनो? मी वाळवंटामध्ये आलोय आणि त्या बघा इथे उंट जातोय. नमस्कार मित्रांनो, मी शुभम चव्हाण. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मित्रांनो, आता आपण आहोत गुहागर येथे. आणि गुहागर येथे यायचं कारण म्हणजे आम्ही इथे 2-4 दिवसासाठी आलो. एक स्मॉल ट्रिप, असं एक बोलू शकतो की कोकण दौरा करायला. तर मी कोणाकडे आलोय तेही तुम्हाला सांगतो, पण आता मी कुठे आहे ते तुम्हाला सांगतो. मी गुहागर येथे टाळकेश्वर मंदिर येते. हे बघा, हे काहीसं असं मंदिर आहे. एकदम हे स्ट्रक्चर वेगळं, एकदम कोरीव स्ट्रक्चर आहे. कोणाकडे आलोय, कोणासोबत आलोय आणि माझ्यासोबत कोण कोण आहे यांची तुम्हाला मी भेट घालून देतो. फर्स्ट आपण ॲज युजल अमित भावे, मुक्काम पोस्ट सह्याद्री. त्याच्यानंतर आपण याच्याकडे आलोय, आपला रुपेश दादा. आणि आपल्याला हा तर माहितीच आहे, अक्षय वैले. आणि त्याच्यानंतर हा प्रथमेश दादा. सो आपण असा आपला 5 जणांचा ग्रुप आलाय आणि एक आपल्याला ड्रायव्हर दादा आपल्यासोबत आहे. आणि आता थोडंफार इथे शूट वगैरे करू, मस्त वाटतंय. आता हे पहिलं आपण केलं ते म्हणजे टाळकेश्वर मंदिर. ऍक्च्युअली आपण आलोय अंजनवेल ना, अंजनवेल. सो आता आपण आलोय अंजनवेल इथे. आता इथून लाईट हाऊस बघायला जाऊया. तर मित्रांनो, टाळकेश्वर मंदिरापासून त्याच्यात बरोबर बाजूला हे म्हणजे इथून टाळकेश्वर लाईट हाऊस आहे. सो आता ते आपण एक्सप्लोर करायला जाऊया. या बघूया टाळकेश्वर लाईट हाऊस कसं आहे आणि एन्जॉय करा. कारण की हे जे ब्लॉग्स होणार, एक नंबर फुल एन्जॉय होणार आहे याच्यामध्ये. कारण की या टाळकेश्वर लाईट हाऊसच्या बाजूलाच म्हणजे पूर्णपणे हा समुद्र आहे, जो की गुहागरचा आहे. गुहागर बीचला पण आज आपण जाणार, तिकडचा आपण सनसेट बघणार आहोत. प्लस गुहागर बीचमध्ये आपण फुल एन्जॉय करणार पाण्यामध्ये. तर लास्टपर्यंत बघा हा ब्लॉग. मित्रांनो, टाळकेश्वर मंदिराच्या समोरून म्हणजे आपण जी एंट्री केली त्या एंट्रीपासूनच असा काहीसा परिसर आहे इथला. आणि हे टाळकेश्वर पॉइंट म्हणजेच जे दीपस्तंभ लाईट हाऊस ते येते. सो इथून पर पर्सन एंट्री चार्ज आहे 10 रुपये पर पर्सन चार्ज आहे इथे. आणि इथे जे आहे ते एक नंबर म्हणजे पूर्ण सुविधा वगैरे भारी आहे. सो आता आपण वरती जाऊया. पण इथे असं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे राहायची पण सुविधा आहे. आणि आता आपण या लाईट हाऊसचा वरचा व्ह्यू पाहूया, बघूया इथे कसं आहे आणि फुल एन्जॉय करू. मित्रांनो, आपण लाईट हाऊसच्या एकदम टॉपला आलोय आणि हा समोरचा नजारा असा आहे. हे पूर्ण समुद्र आहे, याही साईडला समुद्र आहे. इकडे जो दिसतोय पाण्यामध्ये जो किल्ला आहे तो सुवर्णदुर्ग आहे. हे जे तुम्हाला दिसतंय म्हणजे ते तुम्हाला जरा मध्ये दिसत असेल. हा इकडे बीच आहे, जे की अंजनवेल हा बीच आहे इथे मध्ये. आणि त्याच्याच पुढे गेलो तिकडे त्या साईडला की तिकडे गुहागर लागतं, गुहागरचा बीच आहे. आणि हे लाईट हाऊस आहे. ऍक्च्युली इकडे ही जे मध्ये दिसते तुम्हाला, ती मध्ये लाईट चालूच असते. फक्त हे साईडचे काउट ग्लास दिसतात, हे तुम्हाला रोल फिरत असतात म्हणजे पूर्ण फुलपणे. असं आहे टॉप. फर्स्ट टाइम हा माझा एक्सपिरियन्स आहे, भरपूर भारी वाटतंय. तुम्हाला हा इकडे किनारपट्टा दिसत असेल, ह्या इकडे छोटंसं बुरुज टाईप बांधलंय आणि इकडे भगवा आहे आणि ही त्याची अशी वाट आहे. तर ती वाट होते चालू मंदिरापासून इथून अशी वाट जाते इकडे. तर आपण त्या पॉइंट जवळ जाणार आहे आणि आपल्याला जवळजवळ म्हणजे त्या पॉइंट जवळ जायला 10 ते 15 मिनिटं लागणार आहेत. सो लवकर कव्हर करूया आणि मग थेट आपण आपल्या गाडीने डायरेक्ट तिकडे भेटू गुहागर बीच वरती. सो चला. तर मित्रांनो, आता आपण त्या प्लेसवरती आलोय जिथे मी तुम्हाला बोललो होतो की हे पूर्ण थोडंफार तटबंदीसारखं वाटतंय, बुरुजसारखं. एनिवे, आपण आलो ह्या 2 पॉइंट पासून, जे की पहिलं हे लाईट हाऊस, त्याच्यानंतर मग हे दिसणार आपल्याला मंदिर
आणि त्या मंदिराच्या थोडं पुढे जाऊन ही पूर्ण अशी ट्रेल आली, पूर्ण वाट आली ती की ह्या पॉइंट वरती दिसते. आणि इकडे आपले मुक्काम पोस्ट सह्याद्री, अमित दादा आणि हा आपला प्लस भगवा इथे. आणि एवढं भारी वाटतंय, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की पूर्ण याच्या म्हणजे पूर्ण तटापर्यंत असं पाणी आलंय पूर्ण. आणि हा पूर्ण समुद्र आहे पूर्णपणे. सो एवढंच आहे. आता इथे ह्या बघण्यासारखे 3 पॉइंट आपल्याला दिसले. आता इथून आपण जास्ती वेळ वाया न घालवता आपण थेट गुहागरला जाऊया, गुहागरच्या बीच वरती. सो चला जास्ती वेळ वाया न घालवता निघूया. सो ही आपली गाडी आहे, सर्व एकदम हजर आहेत. प्रेझेंट, ऑल प्रेझेंट, ऑल प्रेझेंट. वी आर रेडी बॉयज. तर चला गुहागर. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय गुहागर बीच मध्ये. आणि हे बघा असे काहीसे छोटे छोटे हॉटेल्स आहेत गुहागरला. आणि ही इथून एंट्रन्स आहे. हे बघा फुल भारी वाटतंय. आणि ही पूर्ण नारळाची बाग नाहीये नारळाची बाग नाहीये पण भरपूर भारी वाटतंय. लय भारी वाटतंय. आता फुल आतमध्ये एन्जॉय करायचं पाण्यामध्ये. भिजणार आगे तो बोलिये. आपण विषय चालूया. हे बघा असा काहीसा व्ह्यू आहे. वाव ओके. वाव का ओके. ओ ते बघ दिसले का. मित्रांनो मी वाळवंटामध्ये आलोय आणि तुम्ही बघू शकता पूर्ण पूर्ण माझ्या चारी बाजूला वाळूचे वाळू. आणि हा बघा इथे उंट जातोय. ब्रो. तर मित्रांनो आता फायनली आपण गुहागर बीच वरती आलोय. आणि हे बघा हा पूर्ण असा जो पूर्ण एवढा मोठा दिसतोय हा गुहागर बीच आहे. आणि हा गुहागर बीच टोटल 8 किलोमीटर मध्ये पसरलेला आहे. आणि इकडे काहीसा राईड्स आहेत, हॉर्स राईड वगैरे, बनाना राईड आहेत. हे बघा रिव्हर राफ्टिंग साठी पण हे इथे म्हणजे यांचा एक स्पॉट इकडे ठेवलेत त्यांनी बोट्स वगैरे रिव्हर राफ्टिंग साठी. इथे हॉर्स राईड आहेत इकडे पण. आणि हा पूर्ण एवढा मोठा बीच फुल एन्जॉयमेंट. आता आम्ही मस्त पाण्यामध्ये उतरतोय, थोडंफार एन्जॉय करू, भिजू वगैरे मस्त पैकी. मित्रांनो धावता धावता माझा फोनच पडलाय. तरी नशीब काय झालं नाही फोनला. बट फुल एन्जॉय करतो. आता थोडंफार टी शर्ट वगैरे घालून चेंज करतो आणि पाण्यामध्ये उतरूया. तर मित्रांनो फुल मजा आली. आपण आता बीच वरती गुहागरच्या. आणि नाश्ता वगैरे एकदम परफेक्ट झालाय. म्हणजे नाश्ता म्हणजे थोडंफार खाऊ आणलेलं खायला, ते एकदम प्रॉपर खाल्लं, एकदम फुल मजा आली. सो आता आम्ही थोडा वेळ इथे म्हणजे फ्रेश वगैरे चेंज वगैरे करून आपली या गाडी मग आपण घरी जाऊया. तेव्हा मी तुम्हाला रुपेशदाचं घर दाखवतो. आणि नंतर मग आज थोडंफार काय जेवण वगैरे ते बनवायचं आहे ते तुम्हाला दाखवेन. आज म्हणजे मी A to Z ब्लॉग हा पूर्ण याच्यामध्ये दाखवणार आहे, पूर्ण शूट करणार A to Z. सो रात्री भरपूर मजा येईल जेवण वगैरे करताना. जेवण वगैरे झाल्यानंतर मग मॉर्निंगचा आपला प्लॅन आहे आय थिंक गणपतीपुळे जायचा. गणपतीपुळे आय थिंक असंच आहे काहीतरी समथिंग. सो ते उद्या कळेल, उद्या मी तुम्हाला सांगेनच. तर आतापर्यंत बघत राहा. आणि इथपर्यंत बघितलं तर तुम्ही लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला भेटू पुढे. तर मित्रांनो आता निघालो आम्ही, सगळे दमलेत. कोणाचा काय आवाज नाही निघत.
रात्रीभर आवाज काढतो सर्व दमले. सो फायनली आता निघाले. आता घरी गेल्यावरती जेवण वगैरे मस्तपैकी बनव, झोपू आणि उद्याचा प्लॅन आहे तो आता उद्याच बघू. चला तर मित्रांनो, आता आपण आलोय घरी रुपेशदाच्या आणि मी आंघोळी वगैरे एकदम फ्रेश झाले, सर्व फ्रेश झाले ऑलमोस्ट. फक्त रुपेशदा थोडा आंघोळीला गेला. सो माझ्या मागे बघते हे रुपेशदाचं घर आहे आणि हा असं अंगण आहे, एवढा मोठा अंगण आहे. आंब्याचे झाडे वगैरे लावले, हे तुम्हाला जर आता दिसणार नाही, उद्या सकाळी दाखवेन. असं हे घर आहे रुपेशदाचं. आणि आपला प्रथमेश आता कांदा कट करतोय, ऑनियन कटिंग चालू आहे, टॅमॅटो. इकडे बसलेत मुक्काम पोस्ट सह्याद्री, फोटो बघतायत कॅमेऱ्यामध्ये शूट केलेले. अक्षय पहिले. आता आमची धावपळ चालू आहे. सध्या जेवण करायचे, जेवण वगैरे करून झालं की मस्त जरा बसायचं. त्यानंतर मग उद्याचा प्लॅन करावा लागेल की उद्या कोण कसं काय ऑर्गनाईज करणार आहे, जसं नाश्ता वगैरे आणि कुठे जायचं आहे ते एक महत्त्वाचं. सो या आता बघू आपले कुक कसे जेवण बनवत आहेत.